मंडळी, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। तर आज मी आहे माझ्या कोकणाच्या घरी आणि मस्त ताजी केळफुलाची भाजी आहे शेतातून। तर चला मग आता मस्त केळफुलाची भाजी खावी आणि ह्याचा आनंद लुटूया। तर आता आपण भाजी चिरायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम हा जो मधला दोर असतो ते काढणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं, नाही तर पूर्ण भाजी कडू होते। भाजी चिरल्यावर त्याला डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बोंड आहे त्याला अशा प्रकारे चिरायचं आहे आपण। केळफुलाची भाजी केवळ चविष्ट नाही तर अनेक आरोग्यदायी फायदे देखील प्रदान करते। केळफुलांमध्ये भरपूर सारे व्हिटॅमिन्स, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियम असतात। फायबर देखील असतं जे आरोग्यासाठी काफी जास्त इम्पॉर्टंट आहे। तसेच केळफूल रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते आणि ही भाजी फार जास्त झटपट होते, त्यामुळे प्रचंड टेस्टी आणि खूप पटकन होणारी भाजी। मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या कोकणात केळफुलाची भाजी बनवायची अजून एक पद्धत असते, ज्यामध्ये आपण काळे वटाणे आणि खोबरं टाकून त्याचं मस्त एक खोबऱ्याचं वाटण करून ती मटणच्या रस्त्यासारखी भाजी बनवतो। पण आज म्हटलं ही झटपट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर आता जसं की तुम्ही बघताय, आपण ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकत आहे, फक्त आपण ह्याच्यामध्ये पाणी शिंपडतोय। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी गर्भाशयाच्या आरोग्यासाठी खूप जास्त लाभदायक असते, तसेच ही इम्यून सिस्टमसाठी ही खूप जास्त उपयोगी असते। सो ही भाजी डाएटमध्ये इन्क्लूड व्हावी। तर आमची तर केळफुलाची भाजी खूप जास्त मस्त झाली आहे। तर आता आम्ही ह्याला खातो आणि त्याचा आनंद घेतो। पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब